नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी पाया समान असताना. बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण नंबर 1 आहे 4/3 अधिक 8/3. आता मित्रांनो, दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंश कोणता आहे, छेद कोणता आहे ते आपण सुरुवातीला समजून घेऊयात. 4/3 म्हणजे रेषेच्या वरचा जो भाग आहे त्याला आपण अंश म्हणतो, रेषेच्या खालचा भाग आहे त्याला आपण छेद म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असं म्हणतो. बघा, दोन अपूर्णांक दिलेले आहेत. या दोन अपूर्णांकाची आपल्याला करायची आहे बेरीज. बघा, हे जे चिन्ह आहे बेरजेचं, हे आपल्याला सांगतं या दोन अपूर्णांकाची आपल्याला करायची आहे बेरीज. बघा, या ठिकाणी दोन अपूर्णांकामध्ये रेषेच्या खालचा जो भाग असतो त्याला आपण पाया म्हणतो. आणि मित्रांनो, दोनही अपूर्णांकाचा पाया जो आहे 3 आहे, 3 म्हणजे तो पाया काय आहे, समान आहे. मग पाया समान असताना अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, तर मित्रांनो तेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बघा, 4/3 अधिक 8/3 मित्रांनो पाया समान आहे. मग आता हे उदाहरण आपण कसं सोडवणार, तर मित्रांनो पाया जो समान आहे तो या ठिकाणी 3 लिहून घ्या. त्यानंतर हा 4 या ठिकाणी लिहा आणि हा जो 8 आहे तो या ठिकाणी. मित्रांनो, या पद्धतीने मांडणी करून घ्या. मग आता या 4ला कोणतं चिन्ह आहे का समोर, तर नाहीये. मग या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे आपण त्याला प्लस चिन्ह देऊ शकतो. 8ला, या 8/3 या अपूर्णांकाचं चिन्ह कोणतं आहे, तर मित्रांनो या ठिकाणी 8ला आपण चिन्ह देणार अधिक. मग आता 4 आणि 8 यांची आपल्याला करायची आहे बेरीज. मित्रांनो बघा, 2 प्लस आहे म्हणजे चिन्ह जर सारखं असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो. चिन्ह सारखं असेल, बघा बेरीज आणि वजाबाकीचे आपण नियम बघितले. दोन चिन्ह जर सारखे असतील, मग ते बेरजेचे 2 चिन्ह असतील किंवा वजाबाकीचे चिन्ह असतील, त्यावेळेला आपण काय करतो, बेरीज करतो आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. म्हणजे 4 आणि 8 यांची होणार बेरीज 12. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे या ठिकाणी मित्रांनो प्लस चिन्ह दिलं आणि छेद 3. आता मित्रांनो काय होणार, तर या ठिकाणी होणार यांचा भागाकार 3 1 3 आणि 3 चौक 12. म्हणजे मित्रांनो या 4चं चिन्ह कोणतं आहे, 4चं चिन्ह आहे प्लसचं. आपलं उत्तर आलं अधिक 4. मित्रांनो, बेरीज गुणाकार आणि भागाकारामध्ये काय नियम आहे, तर गुणाकार आणि भागाकारामध्ये काय नियम आहे, तर वजाबाकीचं चिन्ह किती वेळेस आलंय. मित्रांनो, वजाबाकीचं चिन्ह या ठिकाणी आलेलंच नाहीये म्हणून आपलं उत्तर आलं अधिक 4. मित्रांनो, हा या ठिकाणी अपूर्णांक पहिला सोडून झालेला आहे. त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे तो आपण सोडवणार आहोत. वजा 5/2 अधिक 17/2. मित्रांनो, या अपूर्णांकाचा पाया समान आहे जो आपण या ठिकाणी लिहून घेतला. बघा, कॉमन पाया या ठिकाणी लिहून घेतला 2. त्यानंतर वर 5 आणि त्यानंतर 17. हे 5 या ठिकाणी आणि 17 या ठिकाणी. अशा पद्धतीने मित्रांनो मांडणी करून घ्या. मांडणी केल्यानंतर 5ला कोणतं चिन्ह देणार, तर वजा, आणि 17ला कोणतं चिन्ह देणार, तर मित्रांनो अधिक. बघा, आता 2 चिन्ह वेगवेगळे आहेत. एक आहे प्लस आणि एक आहे मायनस. मित्रांनो, प्लस मायनस चिन्ह ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपण काय करतो, वजाबाकी करतो. बघा, बेरीज आणि वजाबाकीमध्ये ज्या वेळेला एक चिन्ह मायनस आणि एक चिन्ह प्लस असेल त्यावेळेला आपण काय करतो, वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. मग मित्रांनो आता हे जे छेद आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 17 आणि 5 यांची होणार वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 17तून 5 गेले, खाली राहिले 12. आणि मित्रांनो उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे आपलं उत्तर आलं अधिक 12. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय होणार, भागाकार होणार. बे 1 बे आणि बे सख 12. आपलं उत्तर आलं अधिक 6. त्यानंतर मित्रांनो आहे पुढचा अपूर्णांक 11/7 वजा 32/7. मित्रांनो पाया समान आहे. पाया समान या ठिकाणी लिहून घ्या. 11 इथे लिहिला आणि 32 या ठिकाणी. या पद्धतीनं मांडणी केल्यानंतर मित्रांनो काय करायचंय, या 11ला कोणतं चिन्ह आहे, तर मित्रांनो 11ला प्लस चिन्ह आहे. 32ला कोणतं चिन्ह आहे, 32ला आहे मायनस हे चिन्ह. मित्रांनो 7 या ठिकाणी लिहून घेतला. आता 7 लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता अधिक 11 आणि वजा 32. मित्रांनो वेगवेगळे चिन्ह असेल त्यावेळेला आपण काय करतो, वजाबाकी करतो. 32 मधून 11 आपण वजा करणार, उत्तर येणार मित्रांनो 21. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 21.
आणि या ठिकाणी होणार भागाकार 7 एक 7, 7 दोने 14, 7 त्रिक 21. मित्रांनो आपलं उत्तर आलं -3. बघा गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण वजा चिन्ह मोजतो. वजा चिन्ह एकदा आलेलं असेल, विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह आपण देतो वजा, म्हणजे उत्तर आलं -3. उदाहरण नंबर 4, वजा 16/3 वजा 32/3. मित्रांनो हा आहे पाया समान असलेला अपूर्णांक. बघा आता दोघांचा पाया समान आहे, मग मित्रांनो या ठिकाणी समान पाया जो आहे 3 लिहून घेतला. त्यानंतर इथे लिहा 16 आणि 32. याप्रमाणे मांडणी केल्यानंतर मित्रांनो 16चं चिन्ह कोणतं आहे तर वजा, आणि 32ला कोणतं चिन्ह आहे तर मित्रांनो 32ला चिन्ह सुद्धा आहे वजा. आता मित्रांनो चिन्ह जर समान असेल तर आपण काय करतो, चिन्ह बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण चिन्ह जर समान असेल तर करतो बेरीज, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 16 आणि 32 यांची बेरीज होणार 16 त्रिक 48/3. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 48/3. आता या ठिकाणी यांचा पुन्हा होणार भागाकार 3 एक 3, 3 एक 3, बाकी उरली या ठिकाणी 1 झाले 18, 3 सक 18. मित्रांनो आपलं उत्तर आलं -16. गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह मित्रांनो एक वेळेस आलं तर आपण वजा चिन्ह देतो. 1 3 5 7 9 या वेळेस म्हणजे विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह आपण देतो वजा. पहिला अपूर्णांक सोडून झालेला आहे. दुसरा अपूर्णांक आहे वजा कंसामध्ये 11/2 अधिक पुन्हा कंसामध्ये वजा 19/2. तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करायचं, या अपूर्णांकाचं सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं बघा, या अपूर्णांकामध्ये आपल्याला वजा चिन्ह किती वेळेस दिसतं मित्रांनो, 2 वेळेस दिसतं. वजा चिन्ह जर समवेळेस आलं तर मित्रांनो आपण चिन्ह काय देतो, बेरजेचं चिन्ह देतो. म्हणजे वजा चिन्ह 1 3 5 7 9 वेळेस आलं तर वजा चिन्ह आपण म्हणजे उत्तराला चिन्ह वजा देतो. आणि या ठिकाणी वजा चिन्ह 2 वेळेस आलं म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो 11/2. म्हणजे उत्तराला चिन्ह आपण देणार प्लस. पुन्हा वजा चिन्ह 1 वेळेस आलंय म्हणजे या ठिकाणी उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, मायनस, म्हणजे 19/2. आता मित्रांनो पाया समान आहे, मग पाया जो समान आहे तो या ठिकाणी लिहून घेतला 2, त्यानंतर 11 आणि या ठिकाणी 19. मित्रांनो या पद्धतीनं मांडणी केल्यानंतर 11ला चिन्ह आहे प्लस आणि 19ला चिन्ह आहे मायनस. चिन्ह जर वेगवेगळे असेल तर मित्रांनो काय करतो आपण, या ठिकाणी वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार म्हणजे 19 मधून 11 गेले, खाली राहिले 8. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं उत्तर आलं -8. आता होणार भागाकार बे एक बे आणि बे चोक 8. मित्रांनो आपलं उत्तर आलं -4. गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह मोजतात. वजा चिन्ह एक वेळेस आलं तर उत्तर येणार वजा, उत्तर आलं -4. त्यानंतर पुढचा अपूर्णांक आहे मित्रांनो. या अपूर्णांकामध्ये काय दिसतंय आपल्याला, वजा 19/2 अधिक 13/2 वजा 27/2 वजा 21/2. मित्रांनो सगळ्या अपूर्णांकाचा पाया जो आहे तो पाया काय आहे, समान आहे, तो कॉमन आहे. तो पाया या ठिकाणी लिहून घेतला. त्यानंतर इथे 19, त्यानंतर 13, 27 आणि पुढे 21. मित्रांनो 19/2 या अपूर्णांकामध्ये 19ला चिन्ह कोणतं येणार, वजा. 13ला चिन्ह कोणतं येणार, अधिक. 27ला चिन्ह कोणतं येणार, वजा. आणि पुन्हा 21ला चिन्ह कोणतं येणार तर मित्रांनो 21ला चिन्ह येणार वजा. आता आपल्याला काय करायच्यात मित्रांनो, या ठिकाणी दोन जोड्या तयार करायच्या. बघा या ठिकाणी 2 लिहून घेतले. आता वजा 19 आणि अधिक 13 मित्रांनो चिन्ह वेगवेगळे असेल तर काय होते, वजाबाकी होते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 19 मधून 13 गेले, खाली राहिले 6. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं उत्तर आलं -6. त्यानंतर पुन्हा आता 27 आणि 21 मित्रांनो चिन्ह सारखी असेल तर काय होते, बेरीज होते. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं 7 आणि 1 8 आणि 2 आणि 2 4. उत्तराला मित्रांनो बेरीज झाली 48. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे उत्तर आलं -48. आता पुन्हा 2 वजा चिन्ह आहे म्हणजे चिन्ह सारखी असेल तर होणार बेरीज, आणि या ठिकाणी चिन्ह कोणतं येणार, मोठ्या संख्येचं म्हणजे 8 आणि 6 14 आणि 4 आणि 1 5. उत्तर आलं -54/2.
आता मित्रांनो या ठिकाणी काय होणार, भागाकार बे एक बे, बे दुणे 4, बाकी उरली 1, बे साती 14. मित्रांनो आपलं उत्तर आलं -27. गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह मोजायचं. वजा चिन्ह किती वेळेस आलं, एकदा आलं तर उत्तराला चिन्ह द्यायचं वजा. यानंतर पुढचं उदाहरण आहे 5.1/3 अधिक 3.2/3. मित्रांनो हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. या अपूर्णांकाचा आपल्याला अगोदर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. मग अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करणार, 3 ने आपण 5 ला गुणणार, 3 5 15 आणि 15 मध्ये 1 मिळवणार, झाले 16 आणि छेद 3. बघा मित्रांनो 3 आणि 5 यांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 मध्ये हा अंशस्थानचा 1 मिळवला, झाले 16, 16 छेद 3. त्यानंतर पुढे अधिक 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 मध्ये 2 मिळवले 11 आणि 11 छेद 3. मित्रांनो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं. आता छेद समान आहे, अपूर्णांकाची आपण करणार बेरीज. बघा पाया आहे समान जो या ठिकाणी लिहिला, त्यानंतर 16 आणि पुढे आहे 11. मित्रांनो 16ला कोणतं चिन्ह दिलेलं नाहीये, मग आपण पाहिजे तर प्लस लिहू शकतो, नाही लिहिलं तरी पण चालेल. आणि 11ला चिन्ह आहे मित्रांनो प्लस. आता चिन्ह मित्रांनो थोडक्यात चिन्ह जर सारखे असेल तर काय होते, बेरीज होते. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं 6 आणि मित्रांनो हा छेद या ठिकाणी लिहून घेतला, 6 आणि 1 7 आणि 1 आणि 1 2. मित्रांनो 16 आणि 11 यांची बेरीज झाली 27. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. त्यानंतर होणार भागाकार 3 1 3 आणि 3 9 27. मित्रांनो आपलं उत्तर आलं अधिक 9. त्यानंतर पुढचा अपूर्णांक आहे वजा 4.3/7 अधिक 2.6/7. मित्रांनो हा जो अपूर्णांक आहे पहिला, हा पूर्ण म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा काय आहे, वजा आहे. याला चिन्ह कोणतं आहे, वजा. मग हा अपूर्णांक कसा सोडवायचा, तर बघा पुन्हा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. 4 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 4, 7 चोक 28, 28 अधिक 3 29, 30 आणि 31, 31 छेद 7. मित्रांनो या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकाला आपल्याला चिन्ह कोणतं द्यायचंय, वजा, कारण की हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय आहे, वजा आहे. त्यानंतर अधिक. आता पुन्हा 7 गुणिले 2, 7 दुणे 14, 14 आणि 6 20, 20 छेद 7. मित्रांनो छेद समान आहे, आपण हा अपूर्णांक सोडू शकतो. छेद जो आहे 7 या ठिकाणी लिहून घेतला, त्यानंतर 31 इथे आणि त्यानंतर 20. 31ला चिन्ह आहे वजा आणि 20ला चिन्ह आहे अधिक. मित्रांनो चिन्ह जर वेगवेगळे असेल तर आपण करतो वजाबाकी. 31 मधून 20 गेले, 7 या ठिकाणी लिहून घेतला, 31 मधून 20 गेले, खाली राहिले 11. मित्रांनो आपण केली वजाबाकी, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, उत्तर आलं वजा 11. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या अपूर्णांकाचं उत्तर मिळालेलं आहे वजा 11/7. आणि पाहिजे असेल तर पुन्हा या अंशाधिक अपूर्णांकाचं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पुढे रूपांतर सुद्धा करू शकतो. त्यानंतर मित्रांनो हे 9वं उदाहरण आहे वजा 21/28 अधिक 7/28. मित्रांनो हे शेवटचं उदाहरण तुम्ही सोडवा आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.